नमस्कार मित्रांनो, मी सचिन वायकोळे, भाषण प्रशिक्षक, वक्ता आणि लेखक. गेली 9 वर्ष झालं मी भाषणाचं प्रशिक्षण देतोय. भाषण हा विषय म्हणला की अनेकांना थरकाप उडतो. मात्र आज या माझ्या युट्यूब चॅनलवर भाषणाचा इतिहास, भाषणाचे टप्पे, त्याचबरोबर स्टेज डेअरिंग, भाषणाचे प्रकार, एकूण सगळ्या आपल्या भारतामध्ये भाषणाचा जो विकास झाला तो विकास कशा स्वरूपाचा होता आणि अशा सगळ्या स्तरावर आपण वेगवेगळ्या भागातून म्हणजे येत्या 8 दिवसांमध्ये एक मालिका यावर करणार आहोत. आणि मी असं म्हणणार नाही की नवीन वर्षापासून याची सुरुवात करेन किंवा नवीन वर्षापासून या सगळ्या माझ्या या भाषणाच्या सिरीजला युट्यूबवरच्या प्रारंभ करेन. कारण नवीन वर्षाचा मुहूर्त असावा असं मला कधीही वाटलं नाही. कारण आपण एकच लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तुम्हाला भाषण शिकायचं आहे आणि भाषण शिकायचं असेल तर आपली दृष्टी आणि दृष्टिकोन आपल्याला बदलता आला पाहिजे. आणि म्हणून मी असं ठरवतो किंवा मी असं नेहमी मनामध्ये ठेवतो की उगवणारा रोजचा दिवस आपल्यासाठी मुहूर्त असतो आणि त्यामुळे येत्या 4 दिवसांच्या नंतर आपण याच युट्यूबवर सचिन वायकोळे नावाच्या या माझ्या युट्यूबवर भाषण आणि भाषणाचा इतिहास आणि त्या इतिहासानंतर पुढे ते भाषण कसं विकसित होत गेलं, त्या भाषणासाठी नेमकं काय काय लागतं, भाषणाचे एकूण प्रकार किती आहेत, वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या व्यासपीठावर कशा पद्धतीने भाषण करायला हवं, या सगळ्या गोष्टी आपण या युट्यूबच्या माध्यमातून माझ्या या सिरीजच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. खरं तर भाषणासाठी शब्दशक्ती लागते आणि शब्दभक्ती योग सुद्धा लागतो. हा सगळा कशा पद्धतीने पुढे विकसित होत जायला हवा या संबंधी पण मी खूप काही माहिती तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करेन की जर तुम्हाला खरंच भाषणाबद्दल खूप ओढ असेल, भाषणाबद्दल खूप काही जाणून घ्यायचं असेल, तर निश्चितपणेच ही माझी युट्यूबवरची भाषणाची माहितीपूर्ण अशी मालिका तुम्ही नक्की बघा. कारण इथून ज्या वेळेला तुम्ही काही आत्मसात कराल त्यावेळेला निश्चितपणे मी सांगेन की तुम्हाला वेगवेगळ्या व्यासपीठावर तुमच्या जगण्यामध्ये सुद्धा ते तुम्हाला उपयुक्त ठरेल. येत्या 2 ते 4 दिवसांनी आपण या माझ्या युट्यूबवर भाषण आणि या भाषणाच्या संबंधी असणारे वेगवेगळे पैलू या बाबतीमधली एक अतिशय सुंदर अशी सिरीज आपण चालू करणार आहोत, एक चांगली मालिका आपण चालू करणार आहोत. यासाठी मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की ही माहितीपूर्ण अशी मालिका तुम्ही नक्की पाहावी. धन्यवाद.